मुख्यमंत्री फडणवीस हे सोलापूर दौऱ्यावर होते आणि त्यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थांत जी मंडळी नव्याने निवडून आली त्यांचा सत्कार सोहळा जो आहे तो आयोजित करण्यात आलेला होता आणि यावेळी सोलापूरमध्ये आधुनिक गारमेंट पार्क उभारणार अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली। तर पंढरपूर कॉरिडॉर संदर्भात व्यापाऱ्यांना विश्वास देत तुमचा धंदा 10 पट वाढेल असंही त्यांनी म्हटलं। पंढरपूर कॉरिडॉरचा दुकानदारांनाच फायदा होणार आहे असंही मुख्यमंत्री म्हणाले। सोलापूरला जे नाव संपूर्ण देशामध्ये मिळालं ते कापडामुळे मिळालं, टेक्सटाईलमुळे मिळालं, चादरीमुळे मिळालं, टॉवेलमुळे मिळालं, ड्रेसेसमुळे मिळालं। आणि म्हणून मी आज आपल्याला आश्वासित करतो, एक आधुनिक रेडीमेड गारमेंट पार्क देखील या सोलापूरमध्ये आम्ही तयार करू आणि त्यातनं इथल्या लोकांच्या हाताला काम मिळेल आणि आपल्या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी समृद्धी येईल। देशभरातनं या ठिकाणी माऊलीच्या दर्शनाकरता, पांडुरंगाच्या दर्शनाकरता लोकांना यायचं असतं। खरं म्हणजे केवळ आषाढीला नाही, केवळ कार्तिकीला नाही, केवळ एकादशीला नाही, पंढरपूरच्या विठुरायाचे भक्त इतके आहेत की लाखो लोक रोज या पंढरपूरमध्ये येऊ इच्छितात, पण व्यवस्था नसल्यामुळे येता येत नाही। आता इतका भव्य, इतका दिव्य, इतका सुंदर कॉरिडॉर आपण तयार करणार आहोत की ज्यामुळे पंढरपूर नाही, या सोलापूर जिल्ह्याची अर्थव्यवस्था बदलून जाईल। इतकं जबरदस्त अशा प्रकारचं कार्य हे त्या ठिकाणी आपण करतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।